श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सौभाग्यवती महिलांसाठी आणि वर्षातून फक्त एकदा येणारा अत्यंत खास दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा येत असते. या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत करत असते, उपवास करत असते. वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाला गाराने घातले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी वटसावित्रीची ओटी भरली जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा येत असते आणि यंदा ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी ही 2 दिवसांमध्ये आलेली आहे आणि 2 दिवसांमध्ये पौर्णिमा आली असल्याने नक्की वटपौर्णिमा कोणत्या दिवशी साजरी करावी, वडाची पूजा आपण नक्की कोणत्या दिवशी करावी असा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. तर पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 29 जूनला पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:26 संपणार आहे. आपण जेव्हा कॅलेंडर बघतो तर त्यामध्ये उत्तर रात्री ही तिथी सुरू होत आहे. उत्तर रात्री म्हणजे काय तर दुसऱ्या दिवसाची पहाट. त्यामुळे 28 तारखेलाच कॅलेंडरमध्ये ही तिथी सुरू होणार आहे आणि 29 तारखेला ही तिथी संपणार आहे तर असे दाखवलेले आहे. परंतु उत्तर रात्री म्हणजे दुसऱ्या दिवसाची पहाट असते. त्यामुळे आपल्याला गोंधळ जो आहे तर तो करून घ्यायचा नाही. 29 जूनला सोमवारी आपल्याला वटपौर्णिमा ही साजरी करायची आहे. वडाच्या झाडाची पूजा आपल्याला सोमवारी 29 जूनलाच करायची आहे. याच दिवशी आपल्याला उपवास सुद्धा करायचा आहे. या दिवशी प्रत्येक सौभाग्यवतीने साजशृंगार करावा. गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळावरती टिकली, हळदी कुंकू, हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या, पायामध्ये पंजन, जोडवी, त्याचप्रमाणे नाकामध्ये नथ, त्याचप्रमाणे छान अशी साडी नेसावी, केसामध्ये गजरा माळावा आणि साजशृंगार करून वडाची पूजा करावी. या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडतो. कोणते शुभ रंग हे वटपौर्णिमेच्या दिवशी असणार आहेत? तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळा रंग हा अत्यंत शुभ मानला जातो. पिवळ्या रंगाप्रमाणेच लाल रंग असेल, हिरवा रंग असेल तर या 2 रंगांना सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे. याचप्रमाणे गुलाबी रंग, केसरी रंग, जांभळा रंग, तसेच इतर जे रंग आहेत, मोरपंखी असेल किंवा नेव्ही ब्ल्यू असेल, रामा ग्रीन कलर आहेत. बऱ्याच रंगांमध्ये, बऱ्याच शेडमध्ये साड्या ज्या आहेत तर त्या उपलब्ध असतात. त्यामुळे आपण अमुक अशा रंगाचीच साडी नेसावी अशी अजिबात नाही. फक्त काळा रंग आणि पूर्णपणे पांढरा रंग आपल्याला टाळायचा आहे. कारण आपण हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा करताना काळा रंग वर्ज्य करतो आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती विधवा परिधान करतात. म्हणून आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाची आणि काळ्या रंगाची साडी नेसायची नाही. इतर कोणत्याही रंगाची साडी नेसून आपण ही पूजा करू शकतो. हातामध्ये हिरव्या बांगड्या मात्र आवर्जून घालायच्या आहेत. तसेच आपण वडाची पूजा करताना काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे. या दिवशी आपल्याला ओल्या केसांनी पूजा करायची नाही. त्याचप्रमाणे वडाच्या झाडाला इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडायची नाही. बऱ्याच महिला या दिवशी वडाच्या झाडाची फांदी आणतात आणि ती फांदी घरी आणून त्या फांदीची पूजा करतात. परंतु धर्मशास्त्रानुसार वडाच्या फांदीची किंवा वडाच्या छोट्या रोपाची पूजा करणे तर याला मान्यता नाही. आपल्याला जर वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा शक्य नसेल, आपल्या आसपास वडाचे झाड नसेल तर आपण वडाच्या झाडाचे चित्र काढून पूजा करू शकतो. परंतु चुकूनही फांदीची किंवा छोट्या रोपाची आपल्याला पूजा करायची नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गळा आपला मोकळा ठेवायचा नाही. आपले हात रिकामे ठेवायचे नाहीत. गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये बांगड्या ह्या असायलाच हव्यात. वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळताना तो खूप घट्ट गुंडाळू नये, जेणेकरून वडाच्या झाडाला इजा होणार नाही. सैल असा धागा आपल्याला गुंडाळायचा आहे. झाडाजवळ आपल्याला कचरा टाकायचा नाही. त्याचप्रमाणे जे आपण पूजा साहित्य वडाच्या झाडाला अर्पण करतो तर ते आपल्याला विखुरलेलं ठेवायचं नाही, व्यवस्थित ठेवायचं आहे. सुकलेली फुले, खराब झालेली फळे आपल्याला पूजेमध्ये वापरायची नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही. पूजा केल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला नमस्कार आवर्जून करायचा आहे. वटसावित्रीची कथा आवर्जून ऐकायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या दारामध्ये जर या दिवशी कोणी आलं किंवा आपल्या दारामध्ये गाय आली तर तिला काही ना काही आपल्याला खायला द्यायचं आहे. वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळताना त्या धाग्याला गाठ मारू नये. इतर महिलांनी जे धागे गुंडाळलेले असतात त्यामध्येच आपल्याला धागा अडकवायचा आहे आणि आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला
तो सुतधागा जो आहे तर तो तोडायचा नाही. जी काही उरलेली सुतगुंडी आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला ती अडकवायची आहे. तसेच या दिवशी चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये. घरामध्ये मांसाहार करू नये. या दिवशी आपण उपवास करत असतो, परंतु उपवासाला चुकूनही जांभूळ, फणस तर अशी फळे खाऊ नयेत. इतरांचे उष्टे खाऊ नये. आपले उष्टे कोणाला देऊ नये. आपण आपल्या उपवासाचं या दिवशी पावित्र्य राखायचं आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण खास करून ही पूजा करत असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी पतीची सुद्धा पूजा करायची आहे. सकाळी आपण उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र वगैरे परिधान करून त्यानंतर देवपूजा, तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्याला पतीचे औक्षण करायचं आहे. सर्वप्रथम पतीचे आपल्या पाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर पतीचं औक्षण करायचं आहे. पतीचे औक्षण करत असताना आपल्याला तेलाच्या दिव्यानेच ते औक्षण करायचं आहे. तुपाच्या दिव्याचा वापर करायचा नाही. तसेच पाटावरती पतीला बसवायचं आहे. खुर्चीवरती किंवा सोप्यावरती बसवून औक्षण करायचं नाही. औक्षण करताना दक्षिण दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने औक्षण करायचे नाही. आपल्या पतीचे औक्षण करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे. तसेच या दिवशी जर आपल्याला मासिक धर्म असेल, सुतक असेल तर मग पूजा करावी का? आपल्याला मासिक धर्म असेल तर फक्त आपण उपवास करू शकतो, वटसावित्रीची कथा ऐकू शकतो, परंतु पूजा मात्र अजिबात करायची नाही. मासिक धर्म असताना आपण देवांची पूजा करत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची नाही, कारण वडाचे झाड हा सुद्धा दैवी वृक्ष आहे. सुतक असेल तरी सुद्धा आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. मासिक धर्माचा 5वा दिवस असेल तर मात्र आपण आपले केस धुवून ही पूजा जी आहे तर ती करू शकतो. त्याचप्रमाणे ज्या कुमारिका आहेत तर त्यांनी ही वटसावित्रीची पूजा करू नये. बऱ्याच व्हिडिओमध्ये कुमारिकांनी सुद्धा वटपौर्णिमेचे व्रत करावे असे सांगितलेले आहे, परंतु वटपौर्णिमेचे व्रत हे अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. त्यामुळे कुमारिकांनी किंवा ज्यांचे लग्न जमलेले आहे, साखरपुडा झालेला आहे तर अशा मुलींनी हे व्रत करू नये. कुमारिकांसाठी हरतालिका व्रत 16 सोमवारचे व्रत आहे. त्यामुळे वटसावित्रीचे व्रत हे फक्त सौभाग्यवतींनी करावे. विधवांनी सुद्धा हे व्रत करू नये. या दिवशी एकमेकींना आशीर्वाद दिला जातो. जेव्हा आपण वडाची पूजा करतो, सर्व महिला एकत्र येतो. वडाची पूजा झाल्यानंतर आपण सुवासिनींची सुद्धा गहू आणि आंब्याने ओटी भरायची असते आणि यानंतर आपण एकमेकींच्या पाया पडतो. त्यावेळेला जन्मसावित्री हो असा आशीर्वाद देण्याचा सुद्धा प्रघात आहे. त्यामुळे आपल्याला जन्मसावित्री हो तर हा आशीर्वाद द्यायचा आहे. या दिवशी पूजा करताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवो देवः सावित्री वट संश्रितः. तर हा मंत्र पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला म्हणायचा असतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण वडाच्या झाडाची ओटी भरत असतो आणि ही ओटी भरत असताना आपण खणानारळाने ही ओटी भरू शकतो किंवा फळांनी ही ओटी भरू शकतो. आपल्या परंपरेनुसार, आपल्या भागाची जी पद्धत आहे तर त्यानुसार आपल्याला ही वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती करायची आहे. कारण थोड्याफार फरकाने भागानुसार पूजा पद्धत जी आहे तर ती थोडीशी बदलत असते. तसेच या दिवशी पूजा झाल्यानंतर आपण उपवास सोडू शकतो किंवा रात्री उपवास सोडला किंवा आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरी सुद्धा चालतो. आपण निर्जला व्रत करू शकतो, फलाहारी व्रत करू शकतो, म्हणजे फक्त फळे आणि दूध घेऊन हे व्रत करू शकतो किंवा अगदी उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा आपण वटपौर्णिमेचा उपवास करू शकतो.